पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट, एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयावर विचार सुरू। मान्सूनला झालेला विलंब आणि धरण क्षेत्रातील घटलेला पाणीसाठा यामुळे निर्णय होण्याची शक्यता। धरणांमध्ये 20% पाणीसाठा शिल्लक। शिरूर तालुक्यातील गोलीगाव येथे वादळी पावसाचा फटका, झाड कोसळून दुभत्या गायीचा मृत्यू, शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान। प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। पुण्यातील विषारी दारू प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक, उरुळी कांचनमधील राधेश्याम प्रजापती याला अटक। उरुळी कांचन पोलीस स्टेशनमधील 4 पोलीस कर्मचारी निलंबित आहेत। त्यांच्या फोनवरून पोलिसांनी संपर्क साधल्याचं समोर आलंय। नसरापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांनी आभासी जप्त केलेली आहे। अत्याचार केल्यावर आरोपी भीमराव कांबळे याने वस्तू गावातील मंदिराच्या बाजूला लपवल्या होत्या। आरोपीच्या जीवाला धोका लक्षात पंच पाठवत ऑनलाईन व्हिडिओ कॉलद्वारे या वस्तू जप्त करण्यात आल्या। मुख्यमंत्री सुनेत्र पवार आज बारामती दौऱ्यावर। बारामतीच्या अवकाळी पाऊस गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाले। सुनेत्र पवार आज बारामतीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत। राज्यातील कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात, सीईटी कक्षाकडून बीएससी ऑनर्स कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात। विद्यार्थ्यांना 12 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार। पुण्याच्या भोर तालुक्यातील सारोळावी रस्त्यावर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केबल कंपनीची वायर तुटली। केबल तुटलेली आहे। रस्त्यावरून जाणाऱ्या तुषार सणस आणि ओंकार महांगरे यांनी तात्काळ वायर बाजूला केल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। बीडमध्ये हुंड्यासाठी मारहाण करून विवाहितेला घरातून बाहेर काढलं। कर्ज फेडण्यासाठी माहेरून 3 लाख आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ, विवाहितेला 3 लाखांसाठी उपाशी ठेवत जबर मारहाण, विवाहितेला जीवे मारण्याची धमकी देत घरातून बाहेर काढलं। बीडच्या ऊसतोड कामगारांच्या 4 मुलींची मुंबई पोलिसात भरती, बालविवाहाची प्रथा नाकारत उषा, अर्चना, गीतांजली आणि शीतल यांनी मिळवलं यश। 4ही सख्या बहिणींच्या जिद्दीचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। पंढरपुरात 4 आणि 5 जुलै रोजी श्री बालाजी आणि महालक्ष्मी मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार। 2 वर्षापासून सुरू असलेलं मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम आता अंतिम टप्प्यात। दोन्ही मंदिरे लवकरच भाविकांसाठी खुली होतील। पुणे विभागीय आयुक्त शीतल उगले तेलींचा पंढरपूर दौरा। आयुक्तांकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनरात, 65 एकर परिसर, चंद्रभागा, वाळवंट आणि वारकरी पालखी तळाची पाहणी। आगामी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांचा पंढरपूर पाहणी दौरा। भंडाऱ्याच्या खोडगाव येथे सूर नदीत बुडून तरुणाचा मृत्यू। नदीत अंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू। नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये रस्ता नसल्याने नवरदेवाची खांद्यावरून वरात। माळ ते बियामाळ गावांना जोड रस्ता नसल्याने नातेवाईकांवर नवरदेवाला 4 किलोमीटर खांद्यावर नेण्याची वेळ। वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वत्रिक आणि आगामी पोटनिवडणुकीसंदर्भात आढावा बैठक। या बैठकीत आरक्षण निश्चिती करण्याबाबत चर्चा। जिल्हाधिकाऱ्यांसह अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी उपस्थित होते। चंद्रपुरातील कॅन्सर हॉस्पिटलच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, रुग्णालयाचा महत्त्वाचा डेटा लॉक, 75 लाखांच्या खंडणीची मागणी। रुग्णालयाची संपूर्ण डिजिटल यंत्रणा हॅकर्सनं ताब्यात घेतल्याची माहिती। रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल। गोंदियाच्या कल्पाथरी येथे वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू। शेळ्यांचा चारा आणण्यासाठी गेला असताना 31 वर्षीय तरुणावर वाघाचा हल्ला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण।